नमस्कार मित्रांनो, मी बंडू भाऊ. आज तुम्हाला बैलपोळा याविषयी काही माहिती सांगणार आहे. बैलपोळा हा सण का साजरा करतात, याबद्दल कोणकोणती कथा आहे, हे तुम्हाला आज या व्हिडिओद्वारे सांगणार आहे. आपल्या महाराष्ट्रात बैलपोळा हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. बैलपोळा याच्या संदर्भात पुराणामध्ये अनेक दंतकथा आहे. त्या सणाची सुरुवात कशी झाली याबद्दल काही कथा सांगितल्या जातात. चला तर जाणून घेऊयात त्या कथा. श्रीहरी विष्णूने श्रीकृष्णाच्या रूपात पृथ्वीवर अवतार घेतला होता. त्यावेळी श्रीकृष्ण भगवंताचे मामा कंस यांनी श्रीकृष्णाला मारण्याचा अनेकदा प्रयत्न केला. कितीतरी राक्षसांना श्रीकृष्णाचा वध करण्यास पाठवले. त्यातील एक राक्षस म्हणजे कोलासूर. त्याला श्रीकृष्णाचा वध करायला पाठवले, परंतु श्रीकृष्णाने त्याचा वध केला. तो दिवस म्हणजे श्रावण अमावस्येचा. त्या राक्षसाचा वध झाला. त्यामुळे त्या दिवशी पोळा हा सण साजरा करण्यास सुरुवात झाली. तसेच बैलपोळा या सणाविषयी आणखीन एक कथा सांगितली जाते. कैलासावर एकदा देवादिदेव महादेव व पार्वती सारेपाट खेळत बसले होते. त्यावेळी पार्वती मातेने डाव जिंकला, परंतु महादेव म्हणाले, हा डाव मी जिंकला आहे. त्यावरनं दोघांचे वाद सुरू झाला आणि या वादाला साक्षी होते नंदी. तेव्हा देवी पार्वतीने नंदीला विचारले, हा डाव कोणी जिंकला? त्यावेळी नंदीने महादेवाची बाजू घेतली. तेव्हा माता पार्वतीला राग आला व नंदीला शाप दिला, मृत्यूलोकी तुझ्या मानेवर जोकाट असेल, तुला जन्मभर कष्ट करावे लागतील. हा शाप ऐकून नंदीला त्याची चूक समजली. त्याला खूप वाईट वाटले. त्याने देवी पार्वतीची माफी मागितली. तेव्हा पार्वतीने त्याला सांगितले, वर्षातून एकदा देव मानून तुझी पूजा करेल. त्या दिवशी तुझ्या मानेवर जोकाट ठेवणार नाही. येथून या बैलपोळा हा सण साजरा केला जातो. आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. पूर्वीच्या काळी शेती कामासाठी बैलाचा वापर केला जात असे. शेतासाठी यंत्रसामग्री नव्हती, त्यामुळे जास्तीत जास्त शेती बैलावर अवलंबून होती. वर्षातून एक दिवस बैलांना विश्रांती मिळावी, तसेच त्यांच्यावरील प्रेम व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा हा सण साजरा केला जातो. त्याच्याकडे बैल नसतात ते मातीचे बैलाचे पूजन करून गोडाधोडाचा नैवेद्य दाखवतात. त्या दिवशी घरोघरी पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो. स्वयंपाक केला जातो. बैलांना संपूर्ण दिवस आराम दिला जातो. बैलांचे खांदे तूप व हळद लावून मळले जातात. बैलांना नदीवर नेऊन स्वच्छ आंघोळ घातली जाते. त्यांना हिरवा चारा खायला दिला जातो. त्यांना गूळ व त्यांचे खाद्य हे दिले जाते. त्यांच्या अंगावर रंगीबेरंगी चट्टे काढले जातात. शिंगे रंगवली जातात. गळ्यात घुंगरमाळा घातल्या जातात. त्यांच्या अंगावर झूल टाकली जाते. फुलांचे हार घातले जातात. अशा प्रकारे बैलांना सजवले जाते. त्यानंतर त्यांची गावातून मिरवणूक काढली जाते. त्यांना ओवाळले जाते व पुरणपोळीचा नैवेद्य भरवला जातो. असा हा बैलपोळा साजरा केला जातो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा.